सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्फिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्र. नाक चोरलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरू. कृती थांबूया. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. शुद्धीशिवाय सिद्धी नाही, म्हणून सुरुवातीलाच कपालभाती. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. सलग एका लागोपाठ एक 3 उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्च. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या दिवसाची सुरुवात, आपल्या साधनेची सुरुवात आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर. आता दोन्ही पाय एकत्रित जुळलेले, दोन्ही हात सुद्धा समोर. आणि आता एकत्रित दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये स्ट्रेचिंग करूया. 2 दिवस आपण गॅप घेतला होता, म्हणून थोडेसे पावलांचे आणि हातांचे सांधे सेम. अंगठा आतमध्ये, मग 4 बोट, पाऊल आणि हात एकत्रित सिंक्रोनायझेशन. पुन्हा ओपन करायचं आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये स्ट्रेच स्ट्रेच. पहिल्यांदा 4 बोट फोल्ड करू, मग त्याच्यावर अंगठा. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करायचं आहे, स्ट्रेच करायचं आहे जास्तीत जास्त. अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट. बरोबर. ओपन करायचंय. आणि आता दोन्ही पावलं जुळलेली, दोन्ही हातांची बोटं जुळलेली. आणि आता श्वास घे. हाताचे पंजे आणि पाऊल अँकल पासून स्वतःकडे खेचायचं आहे. श्वास सोडत जमिनीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एकदा करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली.
थोडा वेळ हात खाली, सपोर्ट साठी मागे द्या आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला क्लॉकवाईज. पावलं उजवीकडे, पुढे, डावीकडे, मध्यभागी. फक्त पावलांमध्ये हालचाल बरोबर करतायची. उजवीकडून डावीकडे 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. थांबायचं आणि आता रोटेशन करूया पावलाचं, आपल्या उजव्या पायाचं. आपल्या हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली, पाय फोल्ड करूया आणि आता रोटेशन करायला सुरुवात क्लॉकवाईज. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज 1 2 3. उजवा पाय सरळ, ही स्कृती डाव्या पायात. आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली, पाय फोल्ड करूया आणि सुरुवात करूया रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 बरोबर 3. अँटी क्लॉक 1 2 3. सावकाश डावा पाय सरळ आणि आता बटरफ्लाय. पावलं जोडून घ्यायची, हाताची पकड पावलांच्या खाली, गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे असतील, पाठीचा कणा सरळ आणि तर थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. वर खाली, थोडीशी जलद हालचाल. वर. आपले गुडघे किंवा मांडी जमिनीला आपटण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. बरोबर, छान. थांबायचंय. पुन्हा दोन्ही पावलं जोडून घ्यायचे, हाताची पकड पावलांच्या इथे आणि आता पुन्हा या स्थितीमध्ये ताठ बसायचंय. डोळे अलगद मिटून घेऊया आणि आपल्या दोन्हीही पायांना आलेला स्ट्रेच, त्याचा अनुभव घेऊया. दम लागलाय का, की आपण शांतपणे ही कृती करतोय याचा आपला आपण मागोवा घ्यायचा. आणि डोळे बंदच आहेत. श्वास घेत घेत आता दोन्ही पाय वर घ्या, दोन्ही गुडघे वर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. डोळे बंद, बंद डोळ्यांनी अगदी हळूवार ही कृती करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्येच बसा. ज्यांना शक्य असेल त्यांनी दोन्ही हात समोर घ्या. बटरफ्लाय मध्ये बसण्याचा प्रयत्न करा आणि आता हात खांद्यातून सरळ, हाताचे तळवे जमिनीला समांतर, हाताच्या मुठी वळून घेऊया. हातामध्ये त्याच्यावर 4 बोट आणि रोटेशन क्लॉकवाईज मनगटाचं 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. छान. पुन्हा हाताची बोट सरळ जमिनीला समांतर, दोन्ही पुन्हा हात समोर, दोन्ही हातांची बोट खांद्यावर आणि शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरे जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. बरोबर. थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे. विश्रांती. करणार आहोत वृषभासन. सोप पाय एकत्रित करूया. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. डावा पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावा. बरोबर. आणि उजवा पाय आपण उपडी मांडी कशी घालतो तसं आपल्याला तो पाय फोल्ड करायचा. आपण उपडी मांडी घालतो ना त्याप्रमाणे आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा. बरोबर. दोन्ही पावले जे आहेत ना ही एका रेषेमध्ये येतील असं आपल्याला उजवा पाय ऍडजस्ट करून घ्या. उजवा आणि डावा. बरोबर. थोडस सीट पासून बराचसा लांब असेल आपलं उजव्या पायाची टाच. हा 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 आता बरोबर. आता बरोबर. दोन्ही हात गुडघे बंद. थोडस आपण डाव्या साईडला वळायचंय. डोळे बंद. आणि आता आपण जो उजवा पाय फोल्ड केलाय त्याच्या हिप जॉईंट्सला, त्याच्या थाय मसल्सला, गुडघ्याच्या इथे तुम्हाला काही वेगळेपणा जाणवतोय का त्याचा अनुभव घ्यायचा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, एकदम सरळ. दोन्ही हात बरोबर.
आणि आता तेच हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, नमस्कार स्थितीमध्ये. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. जसं आपण नमन मुद्रा करतो तसं डाव्या दिशेने खाली झुकायचं आहे. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. संपूर्ण लीन भाव, भक्तिभाव, आपली जी कोणी आद्य देवता आहे, इष्ट देवता आहे, तिचं स्मरण करायचं आणि तिला मनोभावे आपण वंदन करीत आहोत. आपले आई वडील, आपले गुरुजन, तर सगळ्यांचं स्मरण. 1 ते 2 श्वास थांबून पुन्हा सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं अगदी सावकाश सरळ या, कारण की हात आपले जोडलेले आहेत त्यामुळे. बरोबर. पुन्हा दोन्ही हात सावकाश खाली गुडघ्यावर घेऊन. हा, बरोबर. आणि आता एकदा आपल्याला डावा हात मागे न्यायचा आहे सीटच्या इथे. त्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3. उलट. डावा हात आता गुडघ्यावर. आता उजवा हात मागे आणि डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा आणि उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. सावकाश मध्यभागी. उजवा पाय सरळ करा. आता पहिल्यांदा उजवा पाय सरळ करा आणि मग डावा. विश्रांती थोड्या वेळ. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. आणि डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करा. दोन्ही पावलं एका रेषेमध्ये येतील आणि डाव्या पायाची जी टाच आहे ती बरीचशी लांब असेल. बरोबर. बरोबर. आणि आता दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर. थोडस उजव्या साईडला आपल्याला वळायचंय. डोळे बंद. आणि आता आपली जाणीव संपूर्णपणे डाव्या पायाकडे घेऊन जा. हिप जॉईंट पासून ते आपल्या पावलापर्यंत जो काही वेगळेपणा जाणवतो त्याचा अनुभव. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आता पुन्हा डोळे उघडायचे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. बरोबर. खांद्यातून सरळ. डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. छान. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजव्या दिशेने खाली कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आधी पोट, मग छातीचा भाग आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ. सैल सर जमिनीच्या दिशेने सोडून द्या. नमन मुद्रा. श्री समर्थ सांगतात, प्रभाते मनी राम चिंतित जाऊ. अशा या श्रीरामांचं आपण स्मरण करूया. त्याला मनोभावे वंदन करूया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 ते 2 श्वास थांबून झाल्यानंतर उलटचा. अगदी सावकाश कपाळ, जोडलेले हात आणि मग छातीचा भाग, पोट असं करत करत सावकाश कमरेत बसवूया. खूप छान. पुन्हा दोन्ही हात खाली आणि गुडघ्यावर. आणि आता उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवायचा. डावा हात मागे असेल. डाव्या साईडने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. ट्विस्टिंग करतोय. यथाशक्ती प्रयत्न असेल. थोडा वेळ थांबून मग डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवायचा. उजवा हात मागे आणि उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पुन्हा मध्यभागी. छान. डावा पाय सरळ करूया आणि मग उजवा. विश्रांती. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय मग डावा पाय. सीटचा भाग वर उचला आणि मग पुन्हा एकदा तो आपल्या पायावर ठेवा. म्हणजे बरोबर दोन्ही टाचांच्या मध्ये सीटचा भाग येईल. बरोबर. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली. डोळे अंतरपटी घेऊया. बंद डोळ्यांनी पुन्हा एकदा वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थिती. पाठीचा कडा नैसर्गिक सरळ असतो. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. करूया एक मकार लंबवलेला ओमचा उच्चार. स्वतःशी एकरूप होण्याचा हा प्रयत्न. खोल दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना मकार लांबवलेला उच्चार.
ओम. डोळे अर्ध्यात मिटलेले, दोन्ही हात मांडीवर तसेच ठेवायचे. नेक रोटेशन करून घेऊया. सावकाशकडे. ज्यांना चक्कर किंवा मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी डोळे उघडे ठेवा आणि मग कृती करा. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यमागे, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यमागे. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यमागे, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यमागे. मध्यभागी थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. आणि आता आपण करूया उष्ट्रासन. आज आपल्याला सुलभ आणि पूर्ण अशा दोन्ही प्रकारे उष्ट्रासन करायचे. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभे राहा. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही गुडघे जुळलेले ठेवा. ज्यांना बॅलन्स जातो असा वाटतोय त्यांनी थोडस आपल्या गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. आपल्या क्षमतेप्रमाणे कृती करायची आहे. आणि आता दोन्ही पावलांचं माउंटन करा. जे पावलं आपली जमिनीकडे फ्लॅट आहे त्याचा सिलिंगच्या दिशेला जाऊ दे. त्याला सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी हात मागे नेण्याची कृती करणं टाळायचं. बाकीच्यांनी आता आपले दोन्ही हात जे आहेत ते आता आपल्या कमरेवर असतील सपोर्टसाठी. हातांची पाच बोटं जोडलेली, जिथे आपलं माकड हाड आहे तिथे आपल्या हातांची स्थिती असेल. छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसारण होत आहे. खांदे रिलॅक्स ठेवा. नकळत आपण खांद्याचा भाग स्ट्रिक्ट करतो. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायला सुरुवात करा, म्हणजे आपलं पोट सुद्धा पुढे जाईल. चेहरा सिलिंगला समांतर येऊ दे. आणि डावा हात कमरेवरच ठेवायचा आहे. फक्त उजवा हात समोरून गोलाकार फिरून उजव्या पायाची टाच पकडा. मान मागे सैल. सुरुवातीला आपण सुलभ आणि मग पूर्ण उष्ट्रासन करूया. 2 बंद. 1 2 3. उलटता. मान मध्यभागी. छान करताय. आणि उजवा हात पुन्हा कमरेवर. शक्य असेल तर गुडघे समोरून जुळलेले ठेवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. पुन्हा एकदा कमरेचा भाग पुढे ढकलूया. आणि डाव्या हाताने समोरून डावा हात गोलाकार फिरून मागे टाच पकडायचा प्रयत्न करा. आणि मान मागे सैल सोडा. उजवा हात सपोर्टसाठी कमरेवर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3. उलटचा. मान मध्यभागी. डावा हात पुन्हा कमरे. थोडा वेळ हात खाली घ्या. आणि आता आपल्याला एकत्रित ही कृती करायची आहे. दोन्ही हात आपल्याला एकत्रित मागून टाचा पकडायची दोन्ही हातांनी. त्याचे फायदे, आपल्या जी पचन संस्था जी आहे ती आपली खूप चांगली सुधारणार आहे. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढणार आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठीही उपयुक्त. कॉन्ट्राइंडिकेशन मागे पण सांगितले होते. सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी करणं टाळायचं. पुन्हा दोन्ही हात आपल्या कमरेवरती. आणि आता कमरेचा भाग पुढे ढकलूया. उजव्या हाताने उजवी टाच पकडा मागून आणि डाव्या हाताने डावी टाच. मान मागे सैल सर सोडून. गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण त्याचा अनुभव घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पाठीच्या कडेला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. छान. उलटचा. सावकाश मान सरळ. आधी उजवा हात कमरेवर ठेवा, मग डावा हात कमरेवर आणि मग मध्यभागी या. दोन्ही हात खाली. पावलाचं माउंटन जे आहे ती सोडून घ्या. आणि सावकाश सीटचा भाग आपल्या कमरेला आपल्या पायावर येऊ दे. डोळे बंद. खांद्यांच्या इथे गळ्यापासून पोटापर्यंत आणि पाठीच्या कण्याला इकडे झालेला बदल या सगळ्याचा अनुभव घेऊया. आणि सप्लिमेंटरी आसन म्हणजे पूरक आसन योग मुद्रात आपण करूया. ज्या स्नायूंना ताण आला गळ्यापासून पोटापर्यंत त्या स्नायूंना आता प्रेशर येणार आहे. आणि पाठीच्या मणक्याला प्रेशर होता तिथे आता ताण येणार. सुरुवात करूया. आता ज्यांना वज्रासनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाही. आता एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने किंवा उजव्या हाताचं मनगट डाव्या हाताने.
आणि त्याची पकड जी आहे ही आता आपल्या पाठीचा कणा जिथे आहे तिथे असेल. पुन्हा नजर समोर आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सुरुवातीला आपल्या पोटाचा भाग आपल्या मांडीवर येऊ दे, त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग आणि मग आपलं कपाळ अगदी सावकाश जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या किंवा जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. अगदी सावकाश. सीटचा भाग न उचलता आपल्याला कमरेत पुढे झुकायचंय. ज्यांचं कपाळ आणि अंतर असेल त्यांनी आपल्या हाताच्या मुठी करायच्या आणि त्या समोर घेऊन यायच्या आणि त्याच्यावर आपलं कपाळ घेऊ. अपेक्षित असे लाभ आपल्याला नक्कीच मिळणार आहेत या योग मुद्रेमध्ये. पोटावरती आलेला दाब, गळ्याच्या ठिकाणी असलेला दाब घ्या. पूर्णपणे पोटाचे स्नायू सैल सर सोडा, खांदे रिलॅक्स सोडा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पाठीच्या कण्याला हलकासा आपल्या ताण आलेला आहे. 1 2 3 4 5. उलट चाल करूया. ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्या त्यांनी पुन्हा एकदा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडून ती पकड मागे घेऊन या आणि आता पुन्हा सावकाश आपलं कपाळ वर उचला. मग हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट असं करत करत अगदी सावकाश कमरेत सरळवा. डोळे मिटलेले आहेत. हातांची पकड सोडून द्या. दोन्ही हात मांडीवर. पुन्हा एकदा आपला रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने होत होता तो आता पुन्हा पूर्ववत होतोय. त्याकडे लक्ष. आणि आता दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवर उभे राहा आणि दोन्ही हात समोर घ्या. थोडस आपल्या दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. आता आपल्याला सूर्यनमस्कार करायचे पण थोडासा एक वॉर्मअप करूया. बरोबर. आपली नजर दोन्ही हातांच्या मध्ये असते. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असते. बरोबर. पावलं जमिनीकडे फ्लॅट आहे. सगळे सिलिंगच्या दिशेला आहे. आता उजवा जो पाय आहे ना, उजवा पाय तो उजव्या हाताच्या जवळ घेऊन घे. उजव्या पायाचं पाऊल उजव्या हाताचा जो पंच आहे त्याच्या समोर असं घेऊन घे. उजव्या पायाचं पाऊल. हा बरोबर बरोबर बाहेरच्या दिशेने बरोबर केलं. आणि आता उजवा जो आपला हात आहे तो डोक्याच्या दिशेने वरत्या सरळ. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. बरोबर. आणि तिथे थांबा थोडा वेळ. 1 2 3 4 5. उजवा हात खाली येऊ दे आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या सरळ. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. 1 2 3 4 5. उलटचा डावा हात पुन्हा खाली. उजवा पाऊल पुन्हा मध्ये. थोडा वेळ विश्रांती घ्या तिथल्या तिथेच. आणि आता डाव्या पायाचं पाऊल डाव्या हाताच्या पंजाच्या जवळ येऊ दे बाहेरच्या बाजूला. डाव्या हाताचं डावं पाऊल डाव्या हाताचं. बरोबर छान. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या सरळ. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे आणि आता डाव्या मांडीवर थोडंसं प्रेशर येईल. 1 2 3 4 5. बरोबर. उजवा हात खाली येऊ दे आणि मग डावा हात पुन्हा डोक्याच्या दिशेने वर न्या. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. 1 2 3 4 5. सावकाश डावा हात खाली. पुन्हा डावा गुडघा आपला खाली येईल. दोन्ही पावलं जोडून घ्या आणि एक एका पायाने वज्रासन सोडून. एक एक पाय सरळ करा. थोडेसे आपण खांद्यांची एक्सरसाइज जास्त घेतली कारण की सूर्यनमस्कारामध्ये आपल्याला सगळ्याच आपलं शरीर जे आहे हे पूर्णपणे बेंड होणार आहे. स्ट्रेचिंग मिळणार आहे त्याला विश्रांती. आणि सावकाश एका कुशी लावून पाठीवर पुढे विश्रांती घेऊ द्या. आज आपण उत्तान वक्रासन 2 प्रकारे करणार आहोत. एक तर आपली ट्रेडिशनल पद्धत आणि एक व्हेरिएशन असेल. दोन्ही पाय जोडलेले हात शरीर सॉरी आधी विश्रांती घ्या पाठीवरती पडून. आणि करूया सायकलिंग. सायकलिंग आपण यासाठी आपल्याला जरा प्रॅक्टिस वाढवायची आहे कारण की आपले जे टॉप्सिडर्मी जी आपली आसनं आहेत ती करताना आपल्याला सीटचा भाग वर उचलला जात नाही पटकन.
म्हणून सायकलिंग थोडीशी जास्त करा तुम्ही घरी सुद्धा, म्हणजे आपले कोर मसल्स थोडेसे अजून फ्लेक्झिबल होतील आणि त्यांची क्षमता सुद्धा वाढेल आपल्याला ती टॉप्सी टर्बी आसनं करण्यासाठी. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय 90 डिग्री वर घेऊन घ्या, अगदी व्यवस्थित गुडघ्यातनं सरळ ठेवून. छान. आणि आता एकेका पाया, एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, 1 2 3, पावलं जमिनीकडे लागू दे, 4, एक पाय सरळ करायचा, एक पाय फोल्ड, आपण सायकलला पॅडल कसं मारतो तशी कृती. अँटी क्लॉकवाईज करा, विरुद्ध रिव्हर्स सायकलिंग, 1 2 3 4 5. छान. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या 90 डिग्री वर. हा. आणि आता एकत्रित दोन्ही पायांची सायकलिंग करा, एकत्रित दोन्ही पाय मुवमेंट होते. 1, एकत्रित करा, बघा होतंय का? हा बरोबर. 2, दोन्ही पाय जोडून एकत्रित थोडस सायकलिंग करा. 3, 4, बरोबर. 5. आता अँटी क्लॉकवाईज, 1 2, ठीक आहे, 3 4 आणि 5. पुन्हा पाय 90 डिग्रीवर थांबवायची कृती आणि नियंत्रित सावकाश जमिनीवर. छान. विश्रांती. पोटी पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. थोडस आपल्या गुडघ्याचे जे जॉईंट्स आहेत, नी जॉईंट्स आहेत, तिथे सुद्धा त्यांची सुद्धा मुवमेंट होते, त्यामुळे आपल्या त्यांचं सुद्धा आरोग्य सुधारतं जेव्हा आपण ही सायकलिंग करतो. बघा, वेट लॉस करतात 4 वेळेला लोक, त्यावेळेला ते सायकलिंग करतात, 1-1 तास ते सायकल चालवतात, कारण की तिथे आपले थाय मसल्स वगैरे जे आहेत तिथे जास्त प्रेशर येतो, त्यामुळे तिथे जो वाढलेला भाग आहे तो सुद्धा कमी होतो. आणि आता करूया उत्तान वक्रासन. सुरुवातीला आपण एक व्हेरिएशन करू आणि नंतर आपली ट्रेडिशनल पद्धत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील, दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या, 90 डिग्री वर. बरोबर. आणि उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे घ्या आणि आपली मान उजवीकडे. उजव्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे, मान उजवीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा, डोळे बंद. कैची सारखा आकार प्राप्त होतो आपली जी कमरेपासूनचा जो मागचा भाग आहे, सॉरी, कमरेपासूनचा जो खाली भाग आहे त्या साईडला. डोळे बंद. कमरेच्या ठिकाणी खांद्याच्या इथे आलेला पीळ त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास विश्वास कर. उलट चाल करूया. सावकाश उजवा पाय सरळ मध्यभागी 90 डिग्री वर येईल, नियंत्रित जमीन. बरोबर. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आहेतच. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. डावा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या आणि तो उजव्या पायाच्या पलीकडे पाय ठेवा आणि आपली मान डाव्या साईड, डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आता विरुद्ध बाजूने कमरेच्या ठिकाणी आलेला ताण दाब त्याकडे लक्ष देऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. उलट चाल. पुन्हा डावा पाय 90 अंशापर्यंत वर येऊ देत, मध्यभागी या आणि नियंत्रित डावा पाय खाली जमिनीवर. दोन्ही हात खाली, थोडा वेळ विश्रांती. हे वक्रासनामधले व्हेरिएशन मानवत. आणि आता करूया आपली ट्रेडिशनल पद्धत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी फिट करून घ्यायची आहे. टाचा आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्या हाताच्या आधाराने. बरोबर. डायबेटीस प्रतिबंधात्मक, थायरॉइड प्रतिबंधात्मक असं हे आसन. पाठीचा कणा सुद्धा आपला खूप चांगला फ्लेक्सिबल होतो या आसनाच्या सरावाने. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि आपण जशी उशी डोक्याखाली घेतो तशी आपली हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे खाली असेल. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही पाय आपले उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. उजवा पाय जमिनीच्या दिशेने रिलॅक्स सैल सर सोडून द्या.
उजव्या पायावर डावा पाय आहे, पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, प्रयत्नशील देहधारणा प्राणायाम. कमीत कमी प्रयत्नामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लाभ घ्यायचे आहेत, यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. देहधारणा म्हणजे आपल्या आकृतीबंधाचा आपला आपण मागोवा घ्यायचा. प्राणधारणा म्हणजे जोर श्वासाची. संपूर्णपणे रिलॅक्स. आणि आता मनातल्या मनामध्ये 80 ते 60 अंक उलट्या क्रमाने मोजायचे आहेत. 80 ते 60 अंक उलट्या क्रमाने मनातल्या मनात मोजून घ्या. जोड श्वासाची आहेच. हरिओम. उलट चाल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही पाय मध्यभागी, मान मध्यभागी. पासा सीट पासून लांब गेले असतील तर त्या हाताच्या आकाराने पुन्हा जवळ ओढून घ्या सीटच्या. पुन्हा आपल्या हातांची पकड आपल्या डोक्याच्या मागे. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही पाय डावीला जातील आणि मान उजवीकडे, उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. डोळे बंद. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. डावा पाय जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. विरुद्ध बाजूने आपल्या पाठीच्या कड्याला, त्याचबरोबर आपल्या खांद्याच्या इथे आलेला ताण, ताप आणि पिळण्याचा अनुभव. आणि आता 90 ते 70 अंक उलट्या क्रमाने मनातल्या मनात मोजायचे आहे. जोड आपल्या श्वासाची असेल. हरिओम. उलट चाल. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही पाय आणि मान मध्यभागी. दोन्ही पाय सरळ करूया. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. अवकाश एकाकुशीला वळायचे आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्यांचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला असतील. आता पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. रिलॅक्स. खांदे रिलॅक्स. डोळे अर्धत मिटलेले, चेहरा शांत. आज आपण करणार आहोत सुलभ आणि पूर्ण भुजंगासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायांची बोटं सिलिंगच्या दिशेला असतील. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. सुरुवातीला आपण करतोय सुलभ भुजंगासन. दोन्ही हात आपल्याला फोल्ड करायचे आहेत. हाताची कोपरं छातीच्या रेषेमध्ये येतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये येतील. दोन्ही पाय जुळून घ्यायचे. मांडीला मांडी, गुडघ्याला गुडघा, पावलाला पाऊल चिकटलेला आहे. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर आपली स्त्रीकडे. दोन्ही पाय मागून काढण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांचा सपोर्ट हा जमिनीवर आहे. आपण केलेला आहे सुलभ भुजंगासन. अंतिम स्थितीमध्ये नजर स्त्रीकडे असेल, तोंड बंद आणि श्वास चालू. छान. हाताचे तळवे निश्चितपणे खाली ठेवा. हाताची कोपरं खाली घ्या. जमिनीवरच ठेवा. हा हा बरोबर. हा पूर्णपणे जमिनीवर टेकवा हाताची कोपरं आणि आपला हाताचा पंजा. बरोबर. हा. आणि आता नजर सिलिंगकडे घ्या. तोंड बंद. आपण करतोय सुलभ भुजंगासन. खांदे रिलॅक्स असतील. बरोबर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलटता. सावकाश आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती.
आपण जी आता कृती केली ही सुलभ भुजंगासनाची केली आणि आता आपण पूर्ण भुजंगासन करतोय. आधी एक श्वास थांबा, विश्रांती घ्या आणि आता पुन्हा सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. डाव्या हाताने उजव्या हाताचं पकडा किंवा उजव्या हाताने डाव्या हाताचं पकडा. कुठल्याही हाताने एका हाताचं मनगट पकडायचं आहे. ज्या हाताचा आपण मनगट पकडलाय त्या हाताची घट्ट मूठ वळवून घ्यायची. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटे. आणि आता बघा, आपल्या हाताची कोपरं जमिनीला पॅरलल आलेली आहे, समांतर आलेली आहे. खांदे पुन्हा एकदा रिलॅक्स करा आणि आता सावकाश पुन्हा आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. दोन्ही पाय मागून काढण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर, छान. आणि आता इथे थोडा आपल्याला स्थिर थांबण्याचा प्रयत्न करा. श्वास मात्र चालू असेल. 1 2 3 4 5. उलट जा. नियंत्रित कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली. विश्रांती. एका गालावर पण विश्रांती घ्या किंवा टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती घ्या. टीव्ही पोस्चर मध्ये थोडस अजून जरा बरं वाटतं आपल्याला. पाठीच्या मणक्याची जी दुखणी आहे ती भुजंगासनाने कमी होतात. सावकाश एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग बैठक स्थितीमध्ये या. सावकाश बैठक स्थितीमध्ये. आजपासून आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करतोय. आता पुढे आपले रोज सूर्यनमस्कार आपल्याला करायचे आहे. तर सूर्यनमस्काराचे कॉन्ट्राइंडिकेशन ऐकून घ्या. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबर ज्यांना एंजिओप्लास्टी आणि एंजिओग्राफी झालेली आहे, हृदयविकाराचे त्रास असतील, तर त्यांनी सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. सूर्य ही ऊर्जेची देवता आहे. सूर्यामुळे आपल्यामध्ये एक वेगळीच एनर्जी येते. थोडासा आपल्या श्वासाचा जो गती आहे ती थोडीशी वाढते. म्हणून ज्यांची एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी, त्याचबरोबर हृदयविकाराचे त्रास असतील त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी सुद्धा सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. त्यांच्यासाठी खुर्चीतले सूर्यनमस्कार आहेत. पण जर कुणाला असा त्रास होत असेल तर त्यांनी मला पर्सनल वरती मेसेज टाका, मग मी त्यांच्यासाठी खुर्चीतले सूर्यनमस्कार घेईल. ज्यांना एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी आणि हृदयविकार, त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. तसंच सर्वायकलचा ज्यांना त्रास आहे, पाठीच्या मणक्याची दुखणी असतील, त्यांनी सुद्धा सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. कारण की इथे आपल्या पाठीचा कणा बेंड होतो, स्ट्रेच होतो, फॉरवर्ड बेंड होतो, बॅकवर्ड बेंड होतो. म्हणून पाठीच्या मणक्याच्या दुखण्यावर आहे त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे. सूर्यनमस्काराचे फायदे खूप सारे आहेत, हे मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवणारच आहे. त्याच्या एकूण 12 स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. तर आपण आपल्या वर्गामध्ये एक तर नॉर्मल सूर्यनमस्कार घेतो आणि दुसरा एक डायबेटिसचा सूर्यनमस्कार घेतो. तो आपण नेक्स्ट वीक मध्ये किंवा थर्सडे फ्रायडेला आपण बघू डायबेटीस वाले सूर्यनमस्कार. आता मी तुम्हाला जे आपले 12 ट्रेडिशनल ज्या पद्धती आहेत किंवा जे 12 स्टेप्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते. एक मी तुम्हाला दाखवते, मग आपण एकत्रित करूया. सूर्यनमस्कारासाठी आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता सध्या गरमीचे दिवस चालू आहेत, त्यामुळे सूर्यनमस्कार रोजच करा. पण जिथे आपण 10-12 करतो तिथे तुम्ही सध्या तुमची क्षमता थोडीशी कमी ठेवा, म्हणजे 2 किंवा 3 असं करत जा. कारण की थोडं बाहेरचं तापमान सुद्धा वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या शरीराचं तापमान नाही वाढवायचं. म्हणून ही सूचना. दोन्ही पाय आपल्याला सूर्यनमस्कारामध्ये मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले. पहिली स्थिती मी दाखवते तुम्हाला. पहिलं जे आहे ते म्हणजे नमस्कार. पहिली स्टेप नमस्काराची. दुसरी स्टेप जी आहे ती हस्त उत्तान. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. जेवढं शक्य आहे तेवढा बॅकवर्ड बेंड. 3 हस्तपादासन, फॉरवर्ड बेंड. 4 अश्वसंचलनासन. उजवा पाय आपला मागे आहे, पावलाचं माउंटन आहे, गुडघा जमिनीच्या दिशेला आहे. गजर सिलिंडर.
हे झालं 4 अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन. पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. हे झालं 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 2 पावलांचे चवडे, 2 गुडघे, 2 हातांचे तळवे आणि आपलं कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग, अशी 8 अंग आपली जमिनीवर टेकलेली असतात. सीटचा भाग थोडासा वर उचलला जातो. याला म्हणतात अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार. ही झाली आपली 6वी स्टेप. 7 सरळ हस्त भुजंगासन. नजर आपली फिरली. 8 पर्वतासन. टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करावा. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांवर. ही झाली 8वी स्टेप पर्वतासन. 9 जो पाय आपण मागे नेला होता मगाशी तोच पाय आता पुढे घ्यायचा, अश्वसंचलनासन. पाय पुढे घ्यायचा, डाव्या पावलाचं माउंटन गुडघा जमिनीकडे, नजर सिलीकडे. 9 अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. हा झाला आपला अर्धा सूर्यनमस्कार. मग हीच कृती डाव्या बाजूला. सूर्यनमस्कार करतो त्यावेळेला आपल्या श्वासाची गती वाढते, तेव्हा मुखधृती करायची. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, हात आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोड, म्हणजे आपल्या श्वासाची गती नॉर्मल होते. ठीक आहे, सगळ्यांनी बैठता येईल दंड स्थितीमध्ये या. सूर्यनमस्काराची सुरुवात जी आहे ही आपण गायत्री मंत्राने करतो. सुरुवातीला आपण थोडस एक लुजनिंग एक्सरसाइज करून घेऊया. कटी चक्रासन, म्हणजे एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे आपण एकदा वळून घेऊया. म्हणजे या प्रकारे 1 2 3. एकदा उजवीकडे बघा, डावा हात उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात बरोबर. 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. थोडस साईड वरच पण करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या थोडस आणि एकदा उजवीकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर, छान. विश्रांती. आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. बॅलन्स जर असं वाटत असेल तर पायामध्ये हलवूया. डोळ्याला फिटून ठेवूया, दोन्ही हात जोडून घेऊया आणि आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. नुकताच डोंगरावरून उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी किरण आपल्या मुखावर पडत आहे आणि त्यातून जी प्राणशक्ती ऊर्जा निर्माण होतीये ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी ह्या जगाला प्रकाशमान ऊर्जा देणारा ही सूर्य देवता, तिच्यासारखा कर्मयोग आपल्या मनामध्ये किंवा आपल्यामध्येही काही अंशाने आपल्याला प्राप्त होईल असं आपण या सूर्य देवतेला वंदन करतोय. मनोभावे तुझं स्मरण. आणि आता गायत्री मंत्राचं पठण करते. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. डोळे उघडूया. 1 नमस्कारासन, जे आपण आता घेतलेलंच आहे. 2 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 3 हस्तपादासन, दोन्ही हात आपल्या पावलांच्या शेजारी. बरोबर, छान. 4 उजवा पाय मागे नेऊया, अश्वसंचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल आणि पायाची बोट जमिनीवर. बरोबर, टाच सिलिंगच्या दिशेला आणि नजर आपली सिलिंगकडे. आपण केले 4 अश्वसंचलनासन. 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये, पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन.
थोडस खाली करा. हा हा अजून अजून थोडस बस. हा चतुरंग दंडासन. बरोबर. हा आता बरोबर. 6 अष्टांगासन. आपले 2 गुडघे जमिनीवर येतील. आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर. 2 हातांचे तळवे जमिनीवर. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन. तिथल्या तिथेच. बरोबर. नजर आपली सिलिंग. 8 पर्वतासन. टाचा आपल्या जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. हा आता पर्वतासन. आता बरोबर आहे. 9 उजवा पाय पुढे घेऊन यायचा आहे. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल. हात सिलिंगच्या दिशेला. नजर सिलिंग. बरोबर. 10 डावा पाय पुढे घेऊन येऊया. हस्तपादासन किंवा पादहस्तासन. त्याला कुठल्याही प्रकारे तुम्ही बोलू शकता. 11 हस्त उत्तानासन. दोन्ही पाय डोक्याच्या दिशेवर. बरोबर. छान काय. अजून हीच कृती आपल्याला डाव्या पायाने सुद्धा करायची आहे. दोन्ही पाय जोडलेले. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्तोत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. बरोबर. 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन. पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन. हा हा बरोबर आहे. आता बरोबर आहे. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन. 8 पर्वतासन. पाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. छान. 9 डावा पाय पुढे घेऊया. अश्वसंचलनासन. उजवा पाय त्याचा गुडघा जमिनीवर. टाच सिलीकडे. नजर सिली. 10 हस्तपादासन. उजवा पाय पुढे घेतलाय. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. मुखधोपी. दोन्ही पायांमध्ये अंतर. नाकाने श्वास घ्यायचा. तोंडाने कुंकर मारल्याप्रमाणे सुद्धा. सावकाश बैठक स्थितीमध्ये. आता ज्यांना खूप दम लागतो हे करताना तर त्यांनी चंद्राभ्यास करायचा. म्हणजे उजवी नाकपुडी बंद करायची आणि डावीने श्वास घ्यायचा. डावीने सोडायचा. चंद्राभ्यास केला म्हणजे सूर्य ही ऊर्जेची देवता आहे. मग लगेच आपण त्याला अपोजिट चंद्राभ्यास करायचा. म्हणजे आपल्या जी वाढलेली गती आहे श्वासाची ती आपली कमी होते. आणि आता आपण घालूया पद्मासन. अर्ध पद्मासन. प्राणायाम स्थिती. दोन्ही हात गुडघ्यांवर. सीटचा भाग थोडासा मागे ढकला. छान. डोळे बंद. सूर्यनमस्काराच्या 12 स्टेप आठवण्याचा प्रयत्न करा. डोळे बंद आहेत. आणि त्याचबरोबर जोडा श्वासाची. करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून घ्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडून द्या. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. अजून एक आवर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि होल्ड. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडून द्या. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दीर्घ असणार आहे. माझा श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं दिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन करा. दोन्ही हात गुडघ्यांवर घेऊन दे. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. पुढची साधना आता बंद डोळे करून आपल्याला करण्याचा प्रयत्न करा.
दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, सॉरी, डाव्या हाताची ज्ञानमुद्रा करा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. करूया अनुलोम विलोमची 3 आवर्तन. उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास सोडून घेऊया. डावीने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद, उजवीने संथ रेच. उजवीने पुरा. उजवी बंद, डावीने संथ रेच. डावीने पुरा. दुसरा बघते. डावी बंद, उजवीने संथ रेच. उजवीने पुरा. उजवी बंद, डावीने संथ रेच. लास्ट आवर्तन अनुलोम विलोम. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद, उजवीने रेच. उजवीने पुरा. उजवी बंद, डावीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे. ज्ञानमुद्रेमध्ये डोळे अलगद म्हटलेले आहेत. शरीर आणि मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम नाडी शोधन प्राणायाम. आपल्या श्वासाची गती समतोल ठेवणारा असा हा प्राणायाम जो आपण आता केलेला आहे. करणार आहोत शीतली आणि सितकारीची 2 आवर्तन. सुरुवातीला आपण करतोय शीतली प्राणायाम. डोळे अलगद म्हटलेले तसेच ठेवा. जर अगदी समजलं नाही तर डोळे उघडा. आणि आता जिभेची पन्हाळ करायची आहे. जीभ बाहेर घेऊन यायची आहे. जिभेची पन्हाळ फोल्ड करायची. जीभ तोंडाने खोलवर दीर्घ पुरा. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेच. जिभेची पन्हाळ तोंडाने खोलवर दीर्घ पुरा. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेच. करूया सितकारीची 2 आवर्तन. दातावर दात ओठ विलग करायचे. तोंडाने खोलवर दीर्घ पुरा. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या, आपला संपूर्ण मुखाचा भाग आणि कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने संथ रेच. अजून एकदा. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायचे. खोलवर दीर्घ पुरा. तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. या दोनही प्राणायामामुळे आपल्या कंठाच्या इथे, जबड्याच्या इथे आलेला थंडपणाची जाणीव याचा आपण अनुभव घेतोय. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. आपले संपूर्ण लक्ष हे या ज्ञानमुद्रेकडे केंद्रित करून घ्या. तिथे जो रक्तप्रवाह चालू आहे त्या आपल्या आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना जो स्पर्श होतोय आणि तिथून जी स्पंदनं जाणवत आहेत, प्राणस्पंदनांची अनुभूती. आणि या प्राणस्पंदनांमधूनच आपण 3 आवर्तनं भ्रामरीची करणार आहोत. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंचन. खोलवर दीर्घ पुरा. दातावर दात रेचक करताना भ्रमरगुंचन.
खोलवर दीर्घ पूर्ण रेचक करताना भ्रमरभंजन. धमनीच्या स्पंदनांची अनुभूती आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक धारण केली आहे ती सोडून द्यायची आहे आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया 1 ते 2 मिनिटांमध्ये. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल, टाचा आतल्या बाजूला पाया आणि पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान, दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्य. चष्मा वगैरे असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचा. संपूर्ण शरीर आपण विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून दिलेला आहे. आणि आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवूया. आणि आज आपण सूर्यनमस्कार केले, त्या सूर्यनमस्काराच्या 12 स्टेप्स. हे सगळं करत असताना आपला एखादा स्नायू अवयव जर ताणला गेला असेल तो या शवासनाच्या माध्यमातून आपण शिथिल करणार. हे 2 ते 3 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं, आपलं संपूर्ण शरीर आणि मन रिलॅक्स करतो. सुरुवात आपण आपल्या पायांपासून करूया. क्रमाक्रमाने जाणीवपूर्वक प्रत्येक अवयव शिथिल. मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघ्याचा भाग, माझ्या मांडीचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या कमरेचा भाग, माझ्या सीटचा भाग तोही मी मनाने शिथिल करत आहे. माझे 2 हात, हातांची बोटं, तळहात, वळहात, मनगट, पोपट, दंड, खांदा मनाने पाठकड्यांमधली ते 30 मणक्यांची माळ जी आता अलगदपणे जमिनीला विसावलेली आहे तीही मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पोटाचा भाग, छातीचा भाग, छातीच्या बरगड्या, तिथला पिंजरा, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय मनाने शिथिल. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी शिथिल करत आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि माझ्या डाऊचा भाग म्हणजे केस मी शिथिल शिथिल आणि शिथिल केलेल्या. पायाच्या नखापासून ते टाळपर्यंत संपूर्ण शिथिलता. उत्तानं शववद्भूमौ, शयनं तच्छवासनं. जमिनीवर आपल्याला प्रेत होत उताणं पडून राहायचं आहे. ही शवासनाची आदर्श स्थिती. आणि त्या शवासनामुळे शरीराला विश्रांती आणि मनाला शांती मिळते. जाणीव श्वासात. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येतं, श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जाते. थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय जेव्हा मी श्वास भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या वेळातली चिंता मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी चैतन्य मुक्त होत, तणाव मुक्त होत आहे.
शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य हे नेहमी निरोगी असंच राहणार आहे, व्याधी विरहितच राहणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे आणि मी समाधानी आहे. योग म्हणजे फक्त शारीरिक कसरत नसून योग समत्वम योगोच्चते, म्हणजेच आपलं शरीर आणि मन हे समतोल असणं हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. आणि तो आपल्याला आपल्या साधनेतून साध्य होत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करायचं आहे. आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करायचं आहे. आज सोमवार, शंकराचा वार. महामृत्युंजय मंत्राचं मी पठण करते, आपण श्रवण करा. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणारा हा महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम शांति शांति शांती. शरीर मनाचं सामर्थ्य वाढवणार आणि आपल्या त्रिविधही तापांची शांती करणार, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा तापातून आपल्याला मुक्ती मिळवून देणारं या महामृत्युंजय मंत्राचं आपण श्रवण केलेलं आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती या क्षणी आपल्याला प्राप्त होत आहे. आपल्या आद्य देवतेचं, आई वडिलांचं, गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन आपण पुन्हा एकदा आपल्या दिवसाला आता सुरुवात करीत आहोत. आणि त्यासाठी जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, माणूस इकडे डावीकडे अगदी सावकाश करून घेऊया. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही गडबड घाई न करता अगदी सावकाश. दोन्ही हात जोडून घ्यायचे शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचंय. संपूर्ण समर्पण, नतमस्तक आणि शरणागत भाव. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. ज्याच्या आशीर्वादाने आपण सुरुवात केली त्यालाच आपण आपली साधना समर्पित करीत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून घेत आहोत आणि आपल्या दिवसाला पुन्हा एकदा सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त बसले, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. धन्यवाद. मला काही अडचण असेल तर विचारू शकता. तुम्हाला काही विचारायचं आहे? एक मिनिट, मी तुम्हाला अनम्यूट करते. हा, आता बोलू शकता. अनम्यूट झालात ना? मला काही विचारायचं आहे का? तुम्हाला काही विचारायचं आहे का राधा मॅम? हा, तुम्ही अनम्यूट व्हा. हा, अनम्यूट व्हा. मी तुम्हाला अनम्यूट केलंय. फक्त तुमचा हा. काही नाही, आसनं करताना फक्त ऍक्च्युली मला 1-1.5 वर्ष झाली मी सगळी आसनं वगैरे सोडून. अच्छा.
तर मीही सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टरचं केलेलं आहे वगैरे. गुड. पण कामाच्या ह्याच्यातनं वगैरे थोडंसं बिझी झाले आणि काही फॅमिलीच्या जबाबदाऱ्यांमुळे ते 1-1.5 वर्ष आहे ना माझं थांबून गेलं. आणि ओके. आता जेव्हा मी करते तुम्ही इतकं सुंदर शिकवता, तर तुम्ही बघतच असाल की तसा माझा अभ्यास आहे, हो, बघते मी. होतो. हो, पण ते गॅप आल्यामुळे काय होतंय मला ना आपला मणक्याचा जो एरिया आहे ना पूर्ण, तिथे मग इतका ताण येतो, मग मी मध्येच एखादा आसन सोडून देते. आणि ओके. आता लास्ट वीक मध्ये मला व्हायरल सर्दी, खोकला वगैरे पण जरा होता म्हणून मी मध्ये क्लास पण केला नाही. ओके. तर तो जो हा इथे मला असा ताण येतो आणि मग आपलं टेलबोन जे आहे, हा. हा. तिथे मग दुखायला लागतं थोडा वेळ. नंतर मग रिलॅक्स होतं. ओके. आणि जेव्हा आपण पोटाच्या आधारे जी आसनं करतो, हम्म. तेव्हा मग असं वाटतं की श्वास भरतोय जास्त. हा, बरोबर. त्याच्यासाठी मग अनइझी व्हायला लागतं. मग कसं करू मी? ओके. आता तुम्हाला मणक्याचा म्हणजे जो टेलबोनला, कारण की गॅप नंतर तुम्ही सुरुवात करताय, बरोबर. मग आता इथे तुम्हाला थोडीशी जी फॉरवर्ड बेंडिंगची आसनं आहेत, ती करताना काळजी घ्यावी लागेल. म्हणजे ती करणं थोडंसं टाळा. आणि त्याचबरोबर सूर्यनमस्कार करताना सुद्धा आपण स्ट्रेचिंग खूप होतंय. तर कदाचित तुम्हाला बॉडी पेन होऊ शकतं. आज आपण 2च सूर्यनमस्कार केले, कारण की स्ट्रेचिंग होतंय. तुमच्या त्या टेलबोनला पुन्हा एकदा एक्स्ट्रा प्रेशर येणार आहे. त्याच्याकडून आपण एक्स्ट्रा काम करून घेणार आहोत. त्यामुळे तिथे थोडंसं तुम्हाला दुखू शकतं. पण थोडंसं एकदम बंद करू नका. चालूच ठेवा. जिथे आपण 5 करतो, तिथे तुम्ही 1 करा, 2 करा, किंवा आपण आसनं पण करतो. वज्रासनामध्ये थोडासा बसण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या त्या पाठीच्या मणक्यावरती जास्त प्रेशर येणार नाही. आणि अजून पण तुम्हाला वाटत असेल की प्रेशर येतोय, तर हात जे आहेत ते गुडघ्याच्या बाजूला ठेवा आणि वज्रासनामध्ये बसा. म्हणजे तो तुमचा प्रेशर कमी होईल. आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हणालात की तुम्हाला पोटावरती जेव्हा आपण आसनं करतो, हां, तर तो आपला पोटाचा भाग थोडासा वाढलेला असतो आणि जेव्हा आपण पोटावरती पडतो तेव्हा आपलं ब्रीथिंग जे आहे ना, हे शॉर्ट ब्रीथिंग होतं. आपलं पूर्ण ब्रीथिंग होत नाही बिकॉज ऑफ पोटावरती आलेला प्रेशर. म्हणून मग तिथे सुद्धा कपॅसिटी थोडीशी वाढवण्याचा प्रयत्न करा, थांबवू नका. म्हणजे कधी-कधी वेळेपर्यंत बराच वेळ जातो. पण तुम्ही ते आसन सोडलं तरीही चालेल. फक्त एकदम सगळं थांबवू नका. जरी त्रास झाला तर अगदी ओव्हर झाला की नाही, सहनच होत नाहीये, आता मला करणंच शक्य नाहीये, तर मग एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण जेवढं तुम्हाला जमेल तेवढं चालू ठेवा. जी काही आपली साधनं आहे ती. बरं. हां, अ, हां. इतका नाही त्रास होतोय मला खूप जास्त. ओके. थोडासा जाणवला म्हणून तुमच्याबरोबर शेअर केलं. आणि वज्रासनात मी अगदी 45 मिनिट्स वगैरे पण बसते. हो. तर त्याची चांगली सवय आहे मला आणि ते मला फार ते असं माझं फार आवडतंय. भुजंगासन, सलवासन. आणि दुसरं काय होतंय मला ना थोडंसं असं काय म्हणतात तुम्ही तो शब्द वापरता? अ, बॅलन्सिंग जे राहत नाही बघा, तुम्ही बोलता ना, हां, थरथर येते. हां, हां. बरोबर. थरथर आली की आसन सोडायचं. हां. तर ते थोडंसं होतंय. हां. कारण एवढा गॅप होऊन गेलाय ना, तर ते मला होत नाही. मग त्याच्यात मी कसं बॅलन्स करू? आता आपल्याला, आता तुम्ही जेवढी क्षमता, जसं आता तुमचे 90 डिग्री पाय वर जातात, तिथे थरथर येते. नाही येत. तिथे नाही येत थरथर. ओके. मग ते एक झालं. हां, म्हणजे मला असं वाटतं जे आपण उभं राहून आसनं करतो, तिथे तुम्हाला थरथर वाटते का? जसं आपण नटराजासन केलं होतं किंवा हां. तिथे. थोडंसं. हां, मग तिथे सुरुवातीला सपोर्ट घ्या. सपोर्टनी करा काम. म्हणजे भिंत किंवा टेबल जे असेल त्या सपोर्टने काम करा. कारण की तिथे पुन्हा आपलं स्ट्रेचिंग होतं. ही थोडीशी ॲडव्हान्स आसनं आहेत. तर तिथे होऊ शकतं थोडीशी थरथर. मग थरथर वाटली ना, की परत मागे यायचं आणि सोडून द्यायचं असतं. कारण की आपल्याला सूत्रामध्येच ते सांगितलंय, की प्रयत्नशीलतेला आपल्याला अनइझी वाटलं, की आपण तिथे नाही थांबू शकत. मग आपला बॅलन्स आणि आपलं मन पण तिथून उडतं. आपलं पूर्ण फोकस त्या दुखण्याकडे जातं ना, म्हणून मग ते काढून घ्यायचं आणि पुन्हा नॉर्मल व्हायचं. पण प्रॅक्टिस चालू ठेवायची, कारण की नवीन असतं तेव्हा आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टी होतात. तुम्हाला पण माहिती आहे. तर तुमचा जसा-जसा सराव वाढेल, तसं-तसे तुम्ही अजून याच्यामध्ये याल, पुन्हा ट्रेन व्हालच. थँक यू सो मच. तुम्ही खूप छान शिकवता. आणि खूप म्हणजे इझिली असं कळेल असं सगळं सांगता. खूप छान सांगता.
आवडतंय मला. फक्त मी आता विचार केल्यावरती थोडंसं असं होतं, की जितकं मी छान करत होते, प्रॅक्टिस होती वगैरे ती सगळी सुटून गेलेली आहे आणि हा थोडासा त्रास होतोय, पण तोही जाईल. काही असं काही मला मला कुठल्याही प्रकारचा परमेश्वराच्या कृपेने त्रास नाही शारीरिक ओके. किंवा ओके. कुठलाही काहीही मला मेडिसिन नाही, कोणती सर्जरी नाही, बीपी नाही, शुगर नाही, काही नाहीये. चांगलं आहे. आणि फक्त हे आपण आता करायला लागलो म्हणून तुम्हाला तो त्रास होतोय, पण तुम्ही कंटिन्यू जसं ठेवाल ना तसं होईल, म्हणजे तो त्रास कमी. आणि आपण कधी कधी नकळत ना आपला तो भाग ना असा कॉन्ट्रॅक्ट करतो आणि त्यामुळे तसं होतंय ते. एक्झॅक्टली माझं तेच होतंय. आपण तसं करतो मग कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट होऊनच ना तो मला तिथे पेन जाणवतं. म्हणून तसं होतं. अदरवाईज नाही होत असं. थोडंसं फ्री राहायचं, रिलॅक्स ठेवायची बॉडी आणि मग करायचा प्रयत्न करा. मग नक्कीच तुमचा तो त्रास कमी होईल. येस मॅम, जरूर करेन. थँक्यू. थँक यू सो मच. थँक यू सो मच. हरिओम. मी हरिओम. end करतेय. शुभ दिवस. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6ला. हो मॅम. Yes. धन्यवाद सगळ्यांचे. तुमचेही धन्यवाद.